शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे राज्यभरात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली। मात्र दुष्काळामुळे डोक्यावरील छत्र हरवलेल्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या शाळेत स्वागत करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। निमित्त होतं भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमाचं। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना मदतीचा हात देत भारतीय जैन संघटनेनं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे। अशा 1000 विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू झालंय। एक अतिशय मोठं कार्य या ठिकाणी शांतीलालजींनी सुरू केलं। पहिला दिवस असल्यामुळे शाळा प्रवेशाचा दिवस आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांना मी अतिशय मनातनं शुभेच्छा देतो। या स्वागतामुळे विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी हुरूप मिळालाय। बाबांनो ते आत्महत्या केल्याबद्दल इथे यावं लागलं। IPS व्हायचं मला छान वाटतंय। मी दिवाळीपासून आले आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यातून 1000 मुलांचं पालनपोषण भारतीय जैन संघटना सक्षमपणे करते आहे। कारण 93 साली आम्ही लातूरच्या भूकंपातून 1200 अनाथ मुलांना पुण्याला आणलं होतं आणि त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं पूर्ण शिक्षण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्याच धर्तीवरती मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी आत्महत्या केलेली अशा परिवारांना सांत्वन देऊ इच्छितो की तुमच्या दुःखामध्ये आम्ही नक्कीच सहभागी आहोत। 1993 मध्ये भूकंपग्रस्त कुटुंबातील मुलांचं शैक्षणिक पुनर्वसन केल्यानंतर आता दुष्काळग्रस्त आणि आदिवासी कुटुंबातील मुलांना सक्षम करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेनं घेतली आहे। दुष्काळामुळे होरपळलेल्या या कुटुंबियांविषयी केवळ कोरडी सहानुभूती न दाखवता त्यांची जबाबदारी घेण्याचं सामाजिक भान या संस्थेनं दाखवलंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।